2023 साली केंद्र सरकारनं एक संसदेचं विशेष अधिवेशन बोलवून नारी शक्ती वंदन अधिनियम नावानं महिला आरक्षणाचा कायदा पारित केला होता. सप्टेंबर 2023 पासून तो कायदा लागू करण्यात आला होता. म्हणजे आत्ताच्या घडीला देशात महिला आरक्षणाचं जे कायदा आहे तो अस्तित्वात आहे. पण याच महिला आरक्षणाच्या कायद्यामध्ये सध्याचं केंद्र सरकार हे पुन्हा एकदा एक नवीन घटनादुरुस्ती घेऊन येण्याच्या प्रयत्नात आहे. नक्की ती घटनादुरुस्ती काय आहे? त्यानंतर ही जी या सगळ्या महिला आरक्षणाची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय? 2023मध्ये सरकारनं जे बदल केले होते किंवा जो कायदा आणला होता तो नक्की काय होता आणि आत्ता त्यामध्ये कोणते बदल अपेक्षित आहेत? त्यासोबतच विरोधकांचा या कायद्यावर काय नक्की आक्षेप आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या कायद्याची किती गरज आहे? या सगळ्याबद्दल आजच्या ऑन पॉईंटमध्ये बोलायचं आहे. हाय, हॅलो, नमस्कार. मी निखिल आणि आपण पाहताय द ऑडिबन. महिला आरक्षणाच्या गरजेबद्दल बोलताना या सगळ्याची सुरुवात कुठून झाली याबद्दल सुद्धा बोललं जातं. तर ही सगळी जी ऐतिहासिक पार्श्वभूमी होती त्याबद्दल बोलूयात. 1975ला युनायटेड नेशन्सनं आंतरराष्ट्रीय महिला वर्ष जाहीर केलं होतं आणि त्यानिमित्तानं ते सगळं जे दशक होतं 1970चं त्यामध्ये जेंडर डिस्क्रिमिनेशनबद्दल फार मोठी चर्चा घडत होती. त्याच दृष्टिकोनातून भारत सरकारनं सुद्धा 1971मध्ये एक समिती स्थापन केली होती आणि त्या समितीला भारतातील महिलांची जी स्थिती आहे त्याबद्दल अहवाल देण्यासाठी किंवा त्याबद्दल काही चर्चा घडवून आणण्यासाठी शिफारसी करण्याची तरतूद केलेली होती. तर त्या नक्की काय होत्या त्याबद्दल सुरुवातीला बोलूयात. 1971मध्ये ही जी कमिटी आली होती त्या कमिटीचा जो रिपोर्ट होता तो टुवर्ड्स इक्वालिटी या नावाने तो रिपोर्ट प्रकाशित करण्यात आला होता आणि डॉक्टर फुलरेणू गुहा यांच्या नेतृत्वाखाली ही जी समिती आहे ती स्थापन करण्यात आली होती. या ज्या रिपोर्टमध्ये काय तरतुदी होत्या तर या कमिटीचा रिपोर्टचं जो नाव होतं ते कमिटी ऑन द स्टेटस ऑफ वुमेन इन इंडिया अशा नावाने ही समिती होती. टुवर्ड्स इक्वालिटी हा त्या समितीचा रिपोर्ट होता आणि या समितीमध्ये सरकारवर अत्यंत कडक शब्दामध्ये टीका करण्यात आली होती. इंडियन स्टेट हॅज फेल्ड इन इट्स कॉन्स्टिट्युशनल रिस्पॉन्सिबिलिटी टू इन्शुअर जेंडर इक्वालिटी असं या रिपोर्टचं म्हणणं होतं. जे कडक शब्दात एकंदरीत टीकाच करण्यात आली होती तत्कालीन सरकारवर ज्या पद्धतीचं डिस्क्रिमिनेशन महिलांच्या विरोधात किंवा पुरुष आणि महिला यांच्यामध्ये केलं जातं याबद्दल त्या सरकारनं त्या कमिटीनं त्यामध्ये लिहिलं होतं. संविधानाचं जे आर्टिकल 16 आहे ते स्पष्टपणे सांगतं की जात, धर्म, पंथ, लिंग अशा कोणत्याही आधारावर कुठल्याही व्यक्तीसोबत भेदभाव केला जाऊ नये आणि त्याच्या अगेन्स्ट सरकार वागतंय असं देखील तेव्हाच्या 1971च्या त्या समितीनं सांगितलं होतं, ज्याचं रिपोर्ट होता टुवर्ड्स इक्वालिटी. त्यानंतरसुद्धा सातत्यानं महिला आरक्षणाच्या संदर्भात देशभरात चर्चा सुरूच राहिली. ही जी 1971ची समिती होती ज्याचा रिपोर्ट टुवर्ड्स इक्वालिटी नावाने प्रकाशित झाला होता या रिपोर्टच्या आधारावर पुढे चालून अनेक राज्य सरकारांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना आरक्षण देण्याची तरतूद केली होती. सुरुवातीला 33%, नंतर पुढे जाऊन 50% जे आरक्षण आहे ते वाढवलं होतं. पण 1979मध्ये जर पुढे आपण आलो तर तेव्हा जो एक कन्व्हेन्शन युनायटेड नेशन्समध्ये पारित करण्यात आलं होतं, द कन्व्हेन्शन ऑन एलिमिनेशन ऑफ ऑल फॉर्म्स ऑफ डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट वुमेन, हे जे पास झालं होतं त्याचा भारत हा सिग्नेटरी देश होता आणि त्यामुळं भारत सरकारवर हे बंधनकारक होतं की त्यांनी देशभरामध्ये महिलांच्या विरोधात ज्या प्रकारचं डिस्क्रिमिनेशन होते ते कमी करायला हवं. पुढे चालून 1987मध्ये तत्कालीन केंद्रीय मंत्री मार्गरेट आल्वा यांच्या नेतृत्वामध्ये सुद्धा एक कमिटी स्थापन करण्यात आली होती. या कमिटीनं साधारण 353 सजेशन्स हे केंद्र सरकारला दिले होते आणि त्यामध्ये एक महत्त्वाचं सजेशन होतं, महिलांना एकंदरीतच विधानसभा आणि लोकसभामध्ये प्रतिनिधित्व द्यावं, त्यांना आरक्षण द्यावं, ही सुद्धा एक त्याच्यामधली तरतूद होती. पुढे चालून 1993मध्ये 73वी आणि 74वी घटनादुरुस्ती घडली. या घटनादुरुस्तीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कायद्यानं 33% आरक्षण लागू झालं. PV नरसिंहराव तत्कालीन पंतप्रधान होते, काँग्रेसचं ते सरकार होतं आणि त्यांनी महिलांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये का होईना पण 33% आरक्षणाची तरतूद करून एक पुढचं पाऊल टाकलं होतं, ज्याला आपण पंचायती राज म्हणून साजरं करतो. त्यानंतर या सगळ्या पार्श्वभूमीचा हे सगळं आरक्षण जे होतं ते स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये होतं. पण निर्णय क्षमता ज्यांच्याकडे असते ते म्हणजे एकतर विधानसभा किंवा लोकसभा, त्या विधिमंडळामध्ये किंवा संसदेमध्ये मात्र महिलांना आरक्षण नव्हतं. जे 1996मध्ये देवेगौडा पंतप्रधान असताना त्यांनी पहिल्यांदा प्रयत्न केले की महिलांना 33% आरक्षण देता यावं. त्यानंतर पुढे चालून 1998, 1999, 2003 या
काळामध्ये सुद्धा 3-4 वेळा प्रयत्न झाले अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारच्या काळात. त्या प्रयत्नांमध्ये सुद्धा 33% आरक्षणाची अंमलबजावणी तातडीनं व्हावी अशी तरतूद होती. पण तेही होऊ शकलं नाही. पुढे 2009-10 मध्ये UPA सरकारनं सुद्धा पुन्हा एकदा प्रयत्न करून पाहिला. UPA सरकारनं त्या संदर्भात राज्यसभेमध्ये विधेयकसुद्धा मांडलं. ते विधेयक 108वी घटनादुरुस्ती अमेंडमेंट बिल म्हणून ओळखलं जातं आणि त्या बिलामध्ये सुद्धा काही तरतुदी होत्या ज्यामुळे महिलांचं आरक्षण लागू केलं जाईल अशी शक्यता होती. पण राज्यसभेमध्ये ते बिल पास झालं. राज्यसभेमध्ये पास झाल्यानंतर लोकसभेमध्ये गेलं, पण लोकसभेचा कार्यकाळ संपला आणि हे बिल लॅप्स झालं. पुन्हा त्यानंतर 10 वर्षापर्यंत तरी साधारण कोणत्याही सरकारने या संदर्भातले कुठलेही पुढचे प्रयत्न केले नाही महिला आरक्षण लागू करण्याच्या संदर्भातले. शेवटी 2023 साली मोदी सरकारनं हा प्रयत्न केला की महिला आरक्षण लागू करायचं आणि त्यांनी नारी शक्ती वंदन अधिनियम नावाने हा कायदा पारित केला. 106वी ती घटना दुरुस्ती होती ज्या अंतर्गत हा कायदा पारित झाला होता आणि त्यानुसार 2023मध्ये हा कायदा पारित झाल्यानंतर देशभरात 33% महिला आरक्षणाचा जो मार्ग होता तो मोकळा झाला होता. यानंतर आपण दुसऱ्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे येतो, तो म्हणजे की 2023मध्ये जो कायदा पारित झाला होता तो नक्की काय होता आणि तेव्हा काय घडलं होतं. तर हा जो नारी शक्ती वंदन अधिनियम कायदा होता तो पूर्ण एकमतानं जवळपास पारित झालेला होता आणि त्यामध्ये 33% आरक्षणाची तरतूद करण्यात आली होती. त्यामध्ये 3 ते 4 महत्त्वाच्या काही अमेंडमेंट्स ज्या होत्या त्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये करण्यात आलेल्या होत्या. त्यामध्ये आर्टिकल 330A आणि 332A यामध्ये ज्या विधानसभा आणि लोकसभेच्या राज्यभरातील आणि संसदेमधील ज्या जागा आहेत त्या 33% जागा आरक्षित करण्यासाठी या 2 आर्टिकल्समध्ये बदल करण्यात आले होते. आणि त्यानंतर 239AA हे जे आर्टिकल आहे त्यानुसार दिल्लीच्या विधानसभेमध्ये सुद्धा महिलांसाठी आरक्षित करण्यात आलेल्या होत्या जागा. पण आत्ता ज्या आर्टिकलची सर्वाधिक चर्चा होती ते म्हणजे आर्टिकल 334A. आता तेव्हा काय घडलं होतं किंवा तेव्हा काय बदल करण्यात आले होते या आर्टिकलमध्ये, जे नवीन आर्टिकल ॲड करण्यात आलं होतं. तर त्या 334A नुसार हे जे वुमन रिझर्वेशन बिल आहे किंवा ते लागू कसं होणार होतं. द रिझर्वेशन वुड कम इन टू फोर्स ओनली आफ्टर द नेक्स्ट सेन्सस अँड सबसिक्वेंट डिलिमिटेशन एक्सरसाइज. म्हणजे ते जे बिल पारित झालं त्याच्यानंतर जी सेन्सस होणार आहे आणि त्या सेन्ससच्या आधारावर जे डिलिमिटेशन होणार आहे किंवा मतदारसंघांची पुनर्रचना होणार आहे त्या आधारावर महिला आरक्षण लागू केलं जाईल असं तेव्हाच्या आर्टिकल 334A मध्ये मेन्शन करण्यात आलं होतं. आणि हाच सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे आणि याच आर्टिकलमुळं आता पुन्हा एकदा केंद्र सरकार हा जो कायदा पारित केला होता त्यामध्ये 131वी घटना दुरुस्ती घेऊन येण्याचा प्रयत्न करत आहे. जे उद्यापासून म्हणजे 16, 17, 18 एप्रिलला हे जे विधेयक आहे ते मांडलं जाईल. त्यामध्ये काय काय तरतुदी असतील त्याबद्दल अजून कल्पना नाही आहे. ते विधेयक उद्याच मांडलं जाईल तेव्हा कळेल की त्याच्यामध्ये नक्की कोणते कोणते बदल करू पाहते सरकार. पण आत्तापर्यंत जी पब्लिक डोमेनमध्ये माहिती उपलब्ध आहे त्यानुसार या आत्ता पारित असलेल्या महिला आरक्षणाच्या विधेयकातील कलम 334A नुसार हे आरक्षण जे लागू होणार होतं महिला आरक्षण ते 2029 पर्यंत किंवा 2027मध्ये जी जनगणना होती त्यानंतर जे डिलिमिटेशन होईल त्यानंतर लागू होणार होतं. पण केंद्र सरकारचा असा विचार आहे की हे आरक्षण 2029च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपासून लागू करायचं. त्यासाठी काय करावं लागेल तर 2027ची जनगणना आधार घेतली तर हे आरक्षण 2029 पासून लागू करणं अत्यंत कठीण आहे. कारण 2027ला जनगणना पूर्ण झाल्यानंतर त्याचा रिपोर्ट यायला साधारण वर्षभर तरी लागेल. तेव्हा 2028 उलटलेला असेल आणि वर्षभरामध्ये डिलिमिटेशन एक्सरसाइज कुठलाही पूर्ण होऊ शकत नाही. आपण नुकतेच पार पडलेले जर काही डिलिमिटेशन एक्सरसाइज बघितले म्हणजे ज्याच्यामध्ये जम्मू काश्मीरचं डिलिमिटेशन आहे, आसामचं डिलिमिटेशन आहे, या सगळ्या एक्सरसाइजेसला साधारण 2 वर्षाचा कालावधी लागलेला आहे. आणि अशी प्रक्रिया जर संपूर्ण देशभरात करायची असेल तर त्याला किमान 3 ते 4 वर्षाचा कालावधी जाईल अशी देखील शक्यता वर्तवली जाते. आणि हीच जी गरज आहे ती ओळखून केंद्र सरकारनं 2027च्या जनगणनेऐवजी 2011च्या जनगणनेच्या आधारे आत्ता जे होणारं डिलिमिटेशन आहे ते करण्याचं ठरवलं आहे. आणि मग त्यासाठी आत्ता जे 334A आर्टिकल आहे त्यामध्ये काही बदल करावे लागतील आणि त्यासाठीच आत्ता हे विशेष अधिवेशन बोलवून त्यामध्ये या आर्टिकलमध्ये बदल करून हे कशाप्रकारे लवकरात लवकर लागू करता येईल. म्हणजे 2011च्या जनगणनेच्या आधारे करायचं म्हटलं तर हे अधिवेशन पास झाल्यानंतर केंद्र सरकार तात्काळ डिलिमिटेशन कमिशन स्थापन करू शकतं. त्या कमिशनचा रिपोर्ट साधारण 2 ते 2.5 वर्षात येऊ शकतो किंवा 3 वर्षात येऊ शकतो आणि 2029 पासून केंद्र सरकार संसदेमध्ये आणि विधानसभांमध्ये सुद्धा हे लागू करू शकतं. हा आत्ता सरकारचा विचार दिसतोय. यानंतर जो महत्त्वाचा मुद्दा येतो तो की विरोधक या सगळ्यांवर आक्षेप का घेत आहेत किंवा विरोधकांना या सगळ्यांवर काय आक्षेप आहेत.
आत्तापर्यंत तरी विरोधकांचे जे आक्षेप आहेत ते साधारण 2 महत्त्वाचे आक्षेप आहेत. एक म्हणजे आत्ता याची गरज काय होती? एवढ्या तात्काळ हे का केलं जात आहे? कारण 23 एप्रिल आणि 29 एप्रिल रोजी पश्चिम बंगाल आदी तमिळनाडूमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांवर परिणाम पाडायचा आहे म्हणून केंद्र सरकार हे पाऊल टाकते का? असं देखील विरोधकांकडून विचारलं जात आहे. कारण महिला मतदार या ममता बॅनर्जी यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. ममता बॅनर्जी यांच्या पाठीशी राहिलेल्या आहेत आणि त्यामुळं हा कायदा जेव्हा पारित होईल तेव्हा त्याचे परिणाम निश्चितपणे बंगालच्या निवडणुकीवर दिसतील असा विचार आहे. त्यामुळं सरकारनं हे जे विधेयक आहे ते 4 मे नंतर म्हणजे या सगळ्या 5ही राज्यांच्या आणि केंद्रशासित प्रदेशाच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर हे विधेयक आणावं आणि आम्ही त्याला समर्थन करू अशी एक प्रकारची भावना या सगळ्या विरोधी पक्षांनी व्यक्त केलेली आहे. केंद्र सरकारकडून सगळ्या विरोधी पक्षांना ऑनबोर्ड करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. सगळ्यांचा पाठिंबा मिळवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. कारण जेव्हा घटना दुरुस्ती असते तेव्हा स्पेशल मेजॉरिटीची गरज असते आणि सरकारकडे स्पेशल मेजॉरिटी नाही आहे. केंद्र सरकारमध्ये जे आत्ताचं NDA सरकार आहे त्यांच्याकडे 293 चं बहुमत आहे आणि ज्या इतर जागा आहेत त्या विरोधकांकडे आहेत. साधारण 240 जागा या विरोधकांकडे आहेत. त्यामुळं काँग्रेस पक्ष आणि इतर विरोधकांची जी साथ आहे किंवा पाठिंबा आहे तो मिळाल्याशिवाय केंद्र सरकार या प्रकारची अमेंडमेंट करू शकत नाही. मग याशिवाय दुसरे कुठले आक्षेप आहेत विरोधकांचे तर ते बघितलं तर त्यामध्ये प्रामुख्याने जो मोठा आक्षेप आहे तो म्हणजे महिलांना जे रिझर्वेशन मिळतं आहे त्यामध्ये कोटा विदिन कोटा करून OBC महिलांना सुद्धा यामध्ये इन्क्लूड करण्यात यावं आणि OBC महिलांना वेगळं 33% च्या ह्याच्यामध्ये आरक्षण महिलांसाठी वेगळं मिळावं अशी तरतूद असावी यासाठीचे प्रयत्न काँग्रेस आणि समाजवादी पक्ष करताना दिसत आहे. यापूर्वीसुद्धा म्हणजे जेव्हा 1996, 98, 99 आणि 2010 या काळामध्ये यापूर्वी जे प्रयत्न झाले होते महिला आरक्षण लागू करण्याचे त्या काळात RJD आणि समाजवादी पार्टी हे जे 2 समाजवादी पक्ष आहेत यांनी विरोध केला होता या सगळ्या विधेयकाला. कारण त्यांचं असं म्हणणं होतं की जर हे विधेयक पारित झालं तर या महिला आरक्षणाचा लाभ फक्त उच्चवर्णीय महिलांनाच मिळेल, तथाकथित उच्चवर्णीय महिलांनाच मिळेल आणि त्यामुळं जे OBC समाजातील महिला आहेत त्यांना हा आरक्षणाचा लाभ मिळू शकणार नाही. कारण संविधानामध्ये जे कॉन्स्टिट्युशनल मॅन्डेट आहे त्यानुसार SC आणि ST समाजातील एकतर पुरुषांना सुद्धा वेगळ्या पद्धतीने आरक्षण दिलेलं आहे त्यानुसार महिलांना सुद्धा तिथे आरक्षण मिळेल. पण पॉलिटिकल रिझर्वेशन जे आहे ते OBC समाजाला आत्तापर्यंत कॉन्स्टिट्यूशनमध्ये देण्यात आलेलं नाही आहे. आपण बघतो की 1989 जेव्हा मंडल कमिशन लागू करण्यात आलं तेव्हा फक्त शिक्षण आणि नोकऱ्या यामध्येच OBC समाजाला आरक्षण मिळालं होतं, पॉलिटिकल आरक्षण नव्हतं. मग जर OBC समाजाला संविधानानंच आरक्षण दिलेलं नाही तर मग फक्त महिलांसाठी OBC महिलांसाठी हे आरक्षण कशा प्रकारे लागू करायचं हा एक पेच सरकारपुढे आहे. पण विरोधकांनी तशी मागणी केलेली आहे. तसं केलं तर मग OBC पुरुषसुद्धा राजकीय आरक्षणाची मागणी करू शकतात. आता आकडेवारी जर बघायची झाली तर 2011च्या जनगणनेनुसार साधारण 42% हा OBC समाज आहे देशभरात आणि जर त्यांची रिप्रेझेंटेशन पाहिलं संसदेमधलं तर जवळपास फक्त 20% खासदार हे OBC समाजातून येतात. त्यामुळं अशी मागणी जोर धरू लागलेली आहे की OBC समाजाला सुद्धा राजकीय आरक्षण मिळावं म्हणजे त्यांच्या रिप्रेझेंटेशनच्या त्यांच्या पॉप्युलेशनच्या प्रमाणामध्ये त्यांना प्रतिनिधित्व मिळू शकेल. ही जी मागणी आहे ती विरोधक पुढे रेटण्याचा प्रयत्न करत आहेत. याशिवाय जो तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे विरोधकांचा तो म्हणजे नॉर्थ साऊथ डिव्हाइडचा. हे कसं आहे तर जे साऊथ स्टेट आहेत आंध्र प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक आणि पाँडिचेरी आणि केरळ या सगळ्या राज्यांना मिळून सध्याच्या स्थितीला 141 लोकसभा मतदारसंघ आहेत. या 141 मतदारसंघां जर आता डिलिमिटेशन झालं किंवा या आधारावर 2011च्या जनगणनेच्या आधारावर डिलिमिटेशन झालं तर सध्या जी संख्या वाढणार आहे, खासदारांची संख्या वाढणार आहे ती नॉर्थमध्ये जास्त वाढेल म्हणजे हिंदी पट्ट्यामध्ये किंवा इतर सगळ्या राज्यांमध्ये जास्त वाढेल आणि साऊथमधल्या राज्यांमध्ये कमी वाढेल अशी एक भीती व्यक्त केली जाते आहे. आत्तासुद्धा असंच आहे म्हणजे 543 एकंदरीत लोकसभेच्या जागा आहेत त्यापैकी 141 जागा या साऊथमधील राज्यांकडे आहेत तर 402 जागा या उत्तरेकडील राज्यांमध्ये आहेत किंवा उत्तर, पश्चिम आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये आहेत. हे जो डिवाइड आहे तो वाढेल अशी भीती ही दक्षिणेतील राज्यांना आहे. तर यासाठी सरकारनं काय प्रपोज केलं आहे तर प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन वाढवूया म्हणजे प्रपोर्शनमध्ये संख्या वाढवूया. उदाहरण घ्यायचं झालं तर उत्तर प्रदेशची आत्ताची जी स्ट्रेंथ आहे लोकसभेची ती 80 जागांची आणि तमिळनाडूची जी स्ट्रेंथ आहे ती तमिळनाडू आणि पाँडिचेरी धरून 40 जागांची आहे.
तर प्रपोर्शनल 50% जागा वाढवण्याचा जो प्रस्ताव आहे, जो बोलला जात आहे, म्हणजे पब्लिक डोमेनमध्ये जी माहिती उपलब्ध आहे की 50% वाढ होईल. तर त्यानुसार विचार केला तर उत्तर प्रदेशच्या जागा 50% वाढल्या तर त्या 120 होतील आणि तामिळनाडू आणि पाँडिचेरीच्या 40 जागा या 50% वाढल्या तर त्या 60च्या आसपास जागा होतील. म्हणजे सगळ्यांच्याच जागा वाढतील ही जी शाश्वती आहे ती केंद्र सरकार देतोय आणि त्यामुळं हा जो वाद आहे प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशनचा तो कमी होईल अशी शक्यता एक प्रकारे व्यक्त केली जाते. आता हे जे प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन आहे, यामुळं काय झालं आहे तर आंध्र प्रदेशचे जे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू त्यांनी एक प्रकारे होकार दर्शवलेला आहे. त्यामुळे साऊथमधील जे राज्य आहेत त्यामध्ये डिव्हाईड दिसतोय. अशा प्रकारे प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन च्या प्रमाणामध्ये जागा प्रपोर्शनेटली जागा वाढवून केंद्र सरकार साऊथमधल्या राज्यांमध्ये एकतर विभाजन करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यासोबतच त्यांचा विरोध कमीत कमी असावा यासाठी सुद्धा प्रयत्न करताना दिसतोय. तर हे सगळे जे मुद्दे आहेत ते आत्ताच्या आरक्षणाच्या प्रश्नामध्ये महत्त्वाचे ठरत आहेत आणि हेच 16, 17, 18 तारखेला जे विशेष अधिवेशन होते त्यामध्ये सुद्धा येणार आहेत. या सगळ्याबद्दल आपण पुन्हा वेळोवेळी या सगळ्या आरक्षणाच्या मुद्द्यांसोबत चर्चा करणारच आहोत. आता आपला शेवटचा जो मुद्दा आहे तो म्हणजे महिला आरक्षणाची गरज का आहे? जर आपण एकंदरीत देशभरामध्ये किंवा विविध देशांमध्ये आणि जगामध्ये सुद्धा महिला प्रतिनिधित्व पाहिलं तर ते साधारण सरासरी जे महिला प्रतिनिधित्व आहे जगभरात ते 26% आसपास आहे आणि भारतामध्ये जर आपण महिला प्रतिनिधित्व बघितलं तर ते हिस्टॉरिकली आत्ताचं जे आहे म्हणजे 2024च्या लोकसभेमधले तर हिस्टॉरिकली सर्वात जास्त आहे. पण तरीसुद्धा ते फक्त 15% आहे. एक तर 26% वर्ल्ड ॲव्हरेज असताना आपल्याकडे फक्त 15% महिला प्रतिनिधी आहेत. ही एकतर शरमेची बाब आहे. त्यामुळं या आरक्षणाची गरज आत्ता लक्षात येते जे 33% घेऊन जातो आहे. आता हे 33% आरक्षणसुद्धा फक्त पुढच्या 15 वर्षासाठी असणार आहे आणि त्यानंतर पुन्हा या आरक्षणाचा रिव्ह्यू केला जाईल. त्याची गरज ओळखून पुन्हा ते एक्सटेंड करता येईल का याबद्दलसुद्धा चर्चा केली जाईल. पण ते 15 वर्षानंतर असेल. पण जेव्हा आपण लोकप्रतिनिधी महिलांची संख्या बघतो त्यावरूनच हे लक्षात येतं की सध्याच्या घडीला महिलांचा जो सहभाग आहे तो किती जास्त गरजेचा आहे. कारण महिला जेव्हा लोकप्रतिनिधी म्हणून एकंदरीत कारभार बघतात, असं विविध रिसर्चमधून सुद्धा सिद्ध झालेलं आहे की महिला प्रतिनिधी जेव्हा कारभार बघतात, एक्झिक्युटिव्ह कार्यकारी मंडळ चालवतात, तेव्हा त्यांचे कुठल्या विषयावर सर्वाधिक काम केलं जातं तर ते पाण्यावर सर्वाधिक काम केलं जातं, त्यानंतर आरोग्यावर सर्वाधिक काम होतं, त्यानंतर शिक्षणावर सर्वाधिक काम होतं. अशा महत्त्वाच्या विषयांवर महिला प्रतिनिधी असतील तर त्या जास्त चांगल्या पद्धतीनं चर्चा घडवून आणतात किंवा हे मुद्दे त्यांच्या प्रायोरिटीवर असतात असं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जे 50% आरक्षण लागू आहे तिथल्या सगळ्या संस्थांचा अभ्यास केल्यानंतर लक्षात आलेला आहे. त्यामुळं या अंगाने देखील या आरक्षणाकडे पाहिलं पाहिजे की ही जी गरज आहे ती का व्यक्त करण्यात येते आहे. त्यामुळे जेवढ्या लवकर शक्य होईल आणि कुठलीही म्हणजे 2011ची जनगणना असू देत की 2027च्या जनगणना, कुठल्याही जनगणनेचा आधार घ्या, पण लवकरात लवकर हे आरक्षण लागू करा. हे एकंदरीतच सर्वच समाजातून हा जो आवाज आहे तो उठतोय आणि त्यामुळे लवकरात लवकर हे महिला आरक्षण लागू होईल अशी आपण सगळ्या आशा करूया. आजच्या ऑन पॉईंटमध्ये इथेच थांबूया. या सगळ्या मुद्द्यांबद्दल आपल्याला काय वाटतं याबद्दल आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचा कंटेंट पाहण्यासाठी देश-विदेशातील बातम्या अपडेट्स बघण्यासाठी द ऑड इव्हनला फॉलो नक्की करा. आज इथेच थांबूयात. धन्यवाद.